नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस विकेशन यूट्यूब चॅनलवरती. क्लास 10th बोर्ड एक्झाम 2026 मित्रांनो, आपला जो अल्जेब्रा सब्जेक्टचा पेपर आहे म्हणजेच आपला मॅथ्स पार्ट 1चा पेपर, त्या पेपरमधील जे हॉट्स क्वेश्चन आहेत म्हणजे आपले क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 जे मित्रांनो मुलांना हार्ड वाटतात, म्हणजे ते मित्रांनो असे क्वेश्चन्स आहेत जे मित्रांनो तुम्हाला मॅथ्स पार्ट 1च्या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क्स पाडण्यापासून थांबवतात. कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, क्वेश्चन नंबर 4 मित्रांनो 8 मार्क्ससाठी आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 3 मार्क्सचे, म्हणजे टोटल 11 जे मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत ते मित्रांनो खूप हार्ड येतात, मुलांना ते सुटत नाहीत. तर मुलांनो तुम्हाला मी लास्ट इयरचे जे बोर्डचे क्वेश्चन पेपर आहेत ना, त्याचं तुम्हाला लाईव्ह मित्रांनो तुम्हाला मी ॲनालिसिस करून दाखवणार आहे. कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले होते, यावर्षी कोणते क्वेश्चन विचारले जातील आणि कोणत्या चॅप्टरवरती विचारले जातील हे आपण पाहूया. मित्रांनो थोडंसं टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो लक्षात घ्या, आपला जो मार्च 2025 जो मित्रांनो क्वेश्चन पेपर होता, मार्च 2025 क्वेश्चन पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपला जो पहिला क्वेश्चन होता तो होता मित्रांनो चॅप्टर नंबर 2 मधून क्वाड्रेटिक इक्वेशनचं चॅप्टर आहे, त्याला मित्रांनो प्रॉब्लेम सेटमधील क्वेश्चन आला होता. लक्षात घ्या, प्रॉब्लेम सेटमधील क्वेश्चन आला होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आला होता चॅप्टर 3 मित्रांनो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये मित्रांनो प्रॅक्टिस सेट 3.4 आहे ना, त्याच्यासारखा सेम त्यासारखाच मित्रांनो क्वेश्चन विचारला गेला होता. आणि त्यानंतर मित्रांनो जो क्वेश्चन नंबर 3 आहे ना, तो मित्रांनो स्टॅटिस्टिकमध्ये मित्रांनो हिस्टोग्रामचा आला होता. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही क्वेश्चन नंबर 4 मध्ये पाहू शकता चॅप्टर नंबर 2 मधील प्रॉब्लेम सेट, चॅप्टर नंबर 3 मधील मित्रांनो 3.4 सारखा क्वेश्चन आणि मित्रांनो चॅप्टर नंबर 6 मधील हिस्टोग्राम. आणि त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 मध्ये लक्षात घ्या, चॅप्टर 1 मधील जो मित्रांनो ग्राफ असतो, मित्रांनो ग्राफचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो तुम्हाला मी PYQ पण दाखवणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि क्वेश्चन नंबर 2 तो मित्रांनो होता स्टॅटिस्टिक मधील मित्रांनो पाय डायग्राम. आता हे झालं मित्रांनो कोणतं, मार्च 2025 झालं. आता मित्रांनो मार्च 2025 वरून आपल्याला काही जास्त समजणार नाही, परंतु तुम्हाला मार्च 2024 दाखवतो. लक्षात घ्या, मार्च 2024 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मित्रांनो आला होता चॅप्टर नंबर 2 मधील क्वाड्रेटिक इक्वेशन मधील मित्रांनो वर्ड प्रॉब्लेम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आला होता चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक मधील हिस्टोग्राम. आणि त्यानंतर चॅप्टर नंबर 3 मधील अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील वर्ड प्रॉब्लेम. म्हणजे जवळपास तुम्ही जर वरती पाहिलं तर मित्रांनो हा सेमच आहे, हा पण सेमच आहे. आणि मित्रांनो अरिथमेटिक प्रोग्रेशन मित्रांनो तुम्हाला 2025 मध्ये पण विचारला गेला होता. म्हणजे हे 3 जे क्वेश्चन्स आहेत ना ते जवळपास सेम आहेत, म्हणजे तुम्हाला यावरून ॲनालिसिस समजतंय. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला सांगणार आहे कोणते क्वेश्चन येणार आहेत. कन्क्लुजन तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो मार्च 2024 मध्ये जे आपला क्वेश्चन नंबर 5 होता, त्यामध्ये क्वेश्चन 1 मध्ये चॅप्टर 6 मधील स्टॅटिस्टिक मधील पाय डायग्राम आली होती. आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 मध्ये चॅप्टर 1 मध्ये मित्रांनो रिलेशन क्वेश्चन मधील ग्राफ आला होता. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर जवळपास मित्रांनो रिपीट झालेत क्वेश्चन, म्हणजे जे टॉपिक्स आहेत ना ते रिपीट झालेत. 2025 मध्ये पण सेम आहेत आणि 2024 मध्ये पण सेम आहेत. जर मित्रांनो ह्याच पॅटर्ननुसार जर मित्रांनो 2026 मध्ये जर पेपर आला, यामध्ये थोडेफार काही चेंजेस झाले नाही, तर तुम्हाला मी सांगतो कन्क्लुजन काय आहे आपलं, चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 आणि मित्रांनो चॅप्टर 6 मधूनच तुम्हाला हॉट्स क्वेश्चन विचारले जातील जर ह्याच पॅटर्ननुसार आला. आणि तुम्हाला कशाचं प्रिपरेशन करायचं आहे, प्रॉब्लेम सेट 1चं प्रिपरेशन करायचं आहे, जो ग्राफचा क्वेश्चन आहे मित्रांनो चॅप्टर 1 मधील त्याचं मित्रांनो प्रिपरेशन करायचं आहे, प्रॉब्लेम सेट 2चं प्रिपरेशन करायचं आहे, प्रॅक्टिस सेटचं मित्रांनो जो 3.4 आहे त्याचं प्रिपरेशन करायचं आहे, प्रॉब्लेम सेट 3चं प्रिपरेशन करायचं आहे, आणि हिस्टोग्राम आणि पाय डायग्राम ह्याचं तर मित्रांनो तुम्हाला प्रिपरेशन करायला विसरायचंच नाही, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी. आता लक्षात घ्या, भरपूर आहेत, पण तुम्हाला मी सांगतो प्रॉब्लेम सेटमधील फक्त स्टार केलेले क्वेश्चन्स करा. प्रॅक्टिस सेटमध्ये जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रॉब्लेम येणार नाही. हिस्टोग्राम आणि पाय डायग्राम खूप म्हणजे परफेक्ट करून टाका. चॅप्टर 1 to 3, 6 खूप इम्पॉर्टंट आहेत. PYQs तुम्हाला मी दाखवतो, हे आपले PYQs क्वेश्चन 4 मध्ये पाहू शकता. हे PYQs येतं, तुम्ही पाहून घ्या, स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या किंवा काही करून तुम्हाला काय करायचं ते करा. पण तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा, लक्षात घ्या अशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले होते. तुम्हाला मी अजून दाखवतो, हे आपलं मित्रांनो 2025-24 आहे. लक्षात घ्या, तुम्ही पाहू शकता क्वेश्चन 4 मध्ये अशा प्रकारे विचारलं गेलं होतं, क्वेश्चन 5 मध्ये अशा प्रकारे विचारलं गेलं होतं. तर तुम्हाला मित्रांनो कन्क्लुजन समजले, मी जे तुम्हाला सांगितलेत तेच मित्रांनो तुम्हाला चॅप्टरमधून त्याच मित्रांनो टॉपिकवरती तुम्हाला जास्त करून मित्रांनो क्वेश्चन विचारले जातील. कोणते, ग्राफ, हिस्टोग्राम, पाय डायग्राम, त्यानंतर मित्रांनो अरिथमेटिक प्रोग्रेशनमधील वर्ड प्रॉब्लेम्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. तर हे होतं मित्रांनो हॉट्स क्वेश्चनचं ॲनालिसिस. तुम्हाला ह्या क्वेश्चनची प्रिपरेशन करा, आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चन हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला मी सांगतो, मी 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले मित्रांनो मॅथ्स पार्ट 1चे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, आणि तो जर तुम्ही परफेक्ट केले तर तुम्हाला नक्कीच मित्रांनो मॅथ्स पार्ट 1च्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.